नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर कैलास चौधरी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो। आज एक वेगळ्या विषयावरती मी आपल्यासमोर एक व्हिडिओ आणलेला आहे। बरेच विद्यार्थी मित्रांनी मला स्वयं प्लॅटफॉर्मविषयी माहिती विचारली, त्याचबरोबर बरेच प्राध्यापकांनी स्वयंवरती माहिती विचारली। त्यांच्या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं मी आजच्या या व्हिडिओमधून देणार आहे। सगळ्यांच्या मनामध्ये काही प्रश्न असतात, स्वयं काय आहे, का, कोणासाठी आणि कसे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्याख्यानातून तुम्हाला नक्कीच प्राप्त होतील। त्या अगोदर मी सगळ्यांना विनंती करेल की माझे यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा, कारण नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब केल्यानंतर आपल्याला ऑटोमॅटिकली नोटिफिकेशन प्राप्त होईल। त्यासाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका। आवडल्यास नक्की शेअर करा, एवढी विनंती करेल। धन्यवाद। तर मित्रांनो, स्वयं, व्हॉट, वाय, फॉर हुम अँड हाऊ या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळवण्यासाठी शेवटपर्यंत माझा हा व्हिडिओ नक्कीच पहा। तर चला पाहूया, स्वयं काय, का, कोणासाठी आणि कसे। मित्रो, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पाहण्यासाठी थोडंसं आपल्याला स्वयंचं बॅकग्राऊंड पाहावं लागेल। आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, 73 वर्ष स्वातंत्र्याचे पूर्ण झालेले आहेत आणि 73 वर्षानंतर आजही आपल्या देशामध्ये शिक्षणाचे गुणवत्ता आणण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न होताना दिसत आहेत। गव्हर्नमेंट खूप प्रयत्न करते। उच्च शिक्षणात UGCचे वेगवेगळे आपल्याला नियम धोरणं येत आहेत की एक्सेलन्सी कशी आणता येईल उच्च शिक्षणामध्ये। त्याचबरोबर टेक्नॉलॉजीचा शिरकाव प्रत्येक क्षेत्रामध्ये झालेला आहे। आज कोविडच्या या सिच्युएशनमध्ये टेक्नॉलॉजीचं किती महत्त्व आहे आणि भविष्यात टेक्नॉलॉजी शिक्षणामध्ये किती महत्त्वाची भूमिका असेल हे सगळ्यांनाच माहीत झालेलंच आहे। तर टेक्नॉलॉजी हे एक फाईन बॅलन्स टू अचीव बोथ एक्सेलन्स अँड इक्वल ॲक्सेस बाय 2020 एक ध्येय गव्हर्नमेंटचं आहे, शासनाचं आहे की फाईन बॅलन्स जर आपल्याला अचीव करायचं असेल शिक्षणामध्ये, एक एक्सेलन्स आणि इक्वल ॲक्सेसमध्ये, तर त्याच्यासाठी टेक्नॉलॉजी एक महत्त्वाचं साधन ठरू शकतं। जे तंत्रज्ञान वापरणाऱ्याची जी जनसंख्या आहे भारतामध्ये ती 36% आहे आणि ह्या 36% मध्ये 61% जे युजर्स आहेत त्यांच्यामध्ये ते इंटरनेट युजर्स आहेत। त्याचबरोबर या 36 पॉप्युलेशनमध्ये 78% हे ऑनलाईन शॉपिंग करणारे आहेत। म्हणजे याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की भारतामध्ये सुद्धा टेक्नॉलॉजीचा शिरकाव किती मोठ्या प्रमाणात झालेला आहे। त्याचबरोबर यूज ऑफ स्मार्टफोन्स, जवळजवळ मोर दॅन 60 करोड स्मार्टफोन्स हे वापरले जात आहेत आणि मोर दॅन 50 करोड इंटरनेट युजर्स भारतामध्ये आपल्याला आहेत। आता एवढा मोठा समूह असताना सुद्धा मग असे प्लॅटफॉर्म हे आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत। स्मार्टफोन फक्त व्हॉट्सअप, फेसबुक याच्यासाठी नाही, तर आपल्याला स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी त्याचा कसा उपयोग करता येईल यासाठी सुद्धा महत्त्वाचा आहे। म्हणून स्वयं या माध्यमातूनच असे वेगवेगळे प्लॅटफॉर्म आपल्याला विकसित झालेले दिसतात। आता एक्सेलन्सी आणि इक्वल ॲक्सेस जर आपल्याला साध्य करायचं असेल तर त्यासाठी सगळ्यांना शिक्षणामध्ये सामावून घेणं, त्याचबरोबर क्वालिटीचं गुणवत्ताधारक शिक्षण देणं, हे जर ध्येय आपल्याला साध्य करायचं असेल तर मग वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्स त्यासाठी तयार करावे लागतील। आता भारतामध्ये असे बरेचसे लोक आहेत ज्यांच्या कौटुंबिक समस्यामुळे किंवा परिस्थितीमुळे उच्च शिक्षणापासून दूर राहिलेत। मग तरी त्यांच्यापैकी एखाद्याला असं वाटतं की आपण एखादे कोर्स पूर्ण करावेत, शिक्षण घ्यावे, नवीन ज्ञान घ्यावं, तर त्यांच्यासाठी आजपर्यंत असे प्लॅटफॉर्म नव्हतं। तर त्यांच्यासाठी सुद्धा स्वयं एक प्लॅटफॉर्म उपलब्ध झालेला आहे आणि म्हणूनच आपण म्हणतो की लाईफ लॉंग लर्निंग इन्स्टेड ऑफ लर्न, अर्न अँड रिटायर। म्हणजे फक्त शिक्षण घेणं, कमवणं आणि रिटायर होणं या एवढ्याच पुरतं न राहता जीवनभर शिक्षण घेणं, जीवनभर अर्निंग करणं, म्हणजे रिटायरमेंट व्यवस्थित जगणं, यासाठी काहीतरी आपल्याकडे स्किल असलं पाहिजे। या याच्यावरती हे स्वयं प्लॅटफॉर्म निर्माण झालेले आहेत। आज जर कोविड सिच्युएशन आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, लॉकडाऊनमुळे आपण सगळेजण वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जात आहोत। आता इथून जे फ्युचर आहे ते
खूप बदललेला आपल्याला दिसणार आहे मित्रांनो. शिक्षणामध्ये सुद्धा याचा आमूलाग्र बदल आपल्याला दिसणार आहे, होणारच आहे. भारतातच नव्हे तर संपूर्ण जगावरती याचा परिणाम होणारच आहे. म्हणून फ्युचरचं शिक्षण कसं असेल ते एक फार महत्वाचं आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, प्राचीन काळामध्ये शिक्षण प्रणाली कशी होती. गुरुच्या आश्रमामध्ये शिष्य जायचा, गुरुच्या जवळ बसून तो ज्ञान ग्रहण करत होता. त्याच्यानंतर ब्रिटिशांचं राज्य आलं, ब्रिटिश गेले, त्यांच्यापासून आपण शिक्षण प्रणाली विकसित केली. तेव्हा इंग्रजांच्या काळामध्ये कोड घातलेला शिक्षक आला, तो गेला. त्याच्यानंतर शालेय प्रणाली आली, शिक्षक तिथं आला, विद्यार्थी शाळेत जाऊ लागले, तिथं ते शिक्षण घेऊ लागले. आज आपण अशा परिस्थिती आहेत, आपण शाळेत जाऊ शकत नाही या कोविड-19 सिच्युएशनमुळे. तर आपण डिस्टन्स प्रणालीने अध्ययन करायला लागलो. म्हणजे हे फ्युचर वर्क आहे. आता याच्या पुढे कदाचित असे प्लॅटफॉर्म यायला जास्त वेळ नक्कीच लागणार नाही मित्रांनो. म्हणून त्या धर्तीने स्वयं काय आहे आपल्याला समजणं फार महत्वाचं आहे. म्हणून इट इज द फ्युचर वर्क. इट्स अ डिमांड ऑफ टाइम टू यूज सच प्लॅटफॉर्म्स कोविड-19 लॉकडाऊन सिच्युएशन. आता ही अशी परिस्थिती निर्माण झाली आणि सगळेच जण आपल्याला ऑनलाईन काय करता येईल का, सगळेजण धडपड करायला लागले, काय शिकायला लागले आणि बरेचशा लोकांनी काही प्रयत्न करून ज्ञान मिळवण्याचे वेगवेगळी साधनं सुद्धा मिळाले. आज आपण पाहतो की रोज वेबिनार वगैरे आपल्याला ऐकायला मिळतात, पाहायला मिळतात ऑनलाईनमध्ये. मग विद्यार्थ्यांना सुद्धा या गोष्टींची माहीत नसते की आपल्याला सुद्धा काही करता येईल का, आपल्याला कुठून चांगलं मटेरियल वाचता येईल का. त्या धर्तीवरती स्वयं हे बॅकग्राऊंड आहे. म्हणून कोविड-19 लॉकडाऊन सिच्युएशन जरी असली तर आपल्याला काही अर्निंग करायचं असेल, काही आपल्याला काही लर्न करायचं असेल तर त्या धर्तीवर सुद्धा आपल्याला लर्न करता येऊ शकतो. म्हणून त्यासाठी स्वयं हे फार महत्वाचं आहे मित्रांनो. कशी परिस्थिती कठीण आहे, सगळ्यांना समस्यांना सामोरे जात आहेत, परंतु या समस्येतनं स्वतःचं स्वयं प्रोग्रेस कसा करता येईल, आपल्याला नवीन ज्ञान कसं अपडेट करता येईल, ह्या संधीचा म्हणजे घरामध्ये राहण्याचा. आता बाहेर आपण जाऊ शकत नाही, घरामध्ये राहून आपल्याला आपलं ज्ञान कसं अपडेट करता येईल यासाठी खूप प्लॅटफॉर्म्स आहेत, त्यांचा वापर करून आपल्याला नक्कीच अपडेट करता येईल. म्हणून त्यासाठी स्वयं हा एक प्लॅटफॉर्म फार महत्वाचा आहे. म्हणून तो आपल्याला समजून घ्यायचा आहे मित्रांनो. स्वयंचं इम्प्लिमेंटेशन जे झालेलं आहे, लॉन्च ऑन 9 जुलै 2017 विथ द सपोर्ट ऑफ 9 नॅशनल कोऑर्डिनेटर्स. हे 9 जुलै 2017 त्याचं लॉन्च झाला आणि ते लॉन्च त्यासाठी 9 कोऑर्डिनेटर संस्था यासाठी सपोर्टिंग संस्था आहेत, ज्यांच्याद्वारे हा प्रोग्राम लॉन्च झाला. त्यातलं पहिलं आहे AICTE, ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन फॉर सेल्फ पेस्ड अँड इंटरनॅशनल कोर्सेस. AICTEने काही कोर्सेस डेव्हलप केले स्वयंसाठी आणि ते कोर्सेस म्हणजे सेल्फ पेस्ड कोर्सेस आहेत आणि ते इंटरनॅशनल कोर्सेस सुद्धा आहेत. म्हणून पहिलं कोऑर्डिनेटर आहे AICTE, ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन. दुसरं कोऑर्डिनेटर्स आहेत NPTEL, नॅशनल प्रोग्राम ऑन टेक्नॉलॉजी एन्हान्स लर्निंग. NPTELने फॉर इंजिनिअरिंग क्षेत्रासाठी, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी अनेक कोर्सेस डेव्हलप केलेले आहेत, ते स्वयंवरती आपल्याला अभ्यासाला मिळतात. त्याचबरोबर तिसरे कोऑर्डिनेटर्स आहेत UGC, युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन फॉर नॉन टेक्निकल पोस्ट ग्रॅज्युएशन एज्युकेशन. यामध्ये जे नॉन टेक्निकल कोर्सेस आहेत, जसे आर्ट्स असतील, ह्युमॅनिटीज असतील, लँग्वेजेस असतील, एज्युकेशन असेल, लॉ असेल, अशा वेगवेगळ्या फॅकल्टीसाठी UGCने काही कोर्सेस डेव्हलप केलेले आहेत, ते आपल्याला या प्लॅटफॉर्मवरती पाहायला मिळतात. चौथी संस्था आहे CEC, कन्झोर्टियम फॉर एज्युकेशनल कम्युनिकेशन फॉर अंडर ग्रॅज्युएट एज्युकेशन. जे अंडर ग्रॅज्युएट एज्युकेशन आहे त्यासाठी CECने कोर्सेस डेव्हलप केलेले आहेत. पाचवे कोऑर्डिनेटर आहे NCERT, नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग फॉर स्कूल एज्युकेशन. शालेय शिक्षणासाठी शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा काही कोर्सेस NCERTने डेव्हलप केलेले आहेत, ते ह्या स्वयं प्लॅटफॉर्मवरती आपल्याला अभ्यासाला मिळतात. सहावी संस्था आहे NIOS, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग फॉर स्कूल एज्युकेशन. स्कूल एज्युकेशनसाठी NIOSने सुद्धा काही कोर्सेस केलेले आहेत ओपन स्कूलिंगसाठी, ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. IGNOU आहे,
IGNOU, दॅट इज इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी फॉर आउट ऑफ स्कूल स्टुडंट, जे शाळेत येऊ शकले नाहीत, काही कारणास्तव ते शाळेत जाऊ शकले नाही, या अशा लोकांसाठी या प्रवाहामध्ये आणण्यासाठी सुद्धा इग्नो एक महत्वाचा प्लॅटफॉर्म आहे. त्यानंतर IIMB, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट बँगलोर फॉर मॅनेजमेंट स्टडीज, मॅनेजमेंट स्टडीजसाठी IIMB कोर्सेस डेव्हलप केलेले आहेत. NITTR, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल टीचर्स ट्रेनिंग अँड रिसर्च फॉर टीचर ट्रेनिंग प्रोग्राम, टीचर ट्रेनिंग संदर्भातले प्रोग्राम्स या ठिकाणी डेव्हलप केलेले आहेत. असे हे 9 कोऑर्डिनेटर्सने वेगवेगळ्या क्षेत्रातले कोर्सेस डेव्हलप करून स्वयंच्या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला उपलब्ध करून दिले. म्हणून यांच्या सपोर्टने स्वयं हे लॉन्च झालेलं आहे 9 जुलै 2017 मध्ये. हे सगळं बॅकग्राऊंड आपण पाहतोय. आता हे स्वयंचे वेगवेगळे रेग्युलेशन्स UGCने आणि गव्हर्नमेंटने, शासनाने काढलेले आहेत. त्यातलं UGCने क्रेडिट ट्रान्सफर फ्रेमवर्क फॉर ऑनलाईन लर्निंग कोर्सेस थ्रू स्वयं, रेग्युलेशन 2016, न्यू दिल्ली, द 19 जुलै 2016. 2016 मध्ये जुलै 2016 मध्ये UGCने हे रेग्युलेशन काढलेलं आहे. यानुसार आपल्याला क्रेडिट ट्रान्सफर घेता येतं विद्यार्थ्यांसाठी. उदाहरणार्थ समजा तुम्ही तुमचं जर मार्कशीट पाहिलं असेल तर प्रत्येक विषयाला क्रेडिट दिलेलं असतं. काही कोर्सेस हे 4 क्रेडिटचे असतात, काही 5 क्रेडिटचे असतात, काही 6 क्रेडिटचे असतात. समजा तुम्ही स्वयंचा एखादा कोर्स 5 क्रेडिटचा पूर्ण केला आणि त्याच विषयाचा जर युनिव्हर्सिटीचा पेपर असेल तोही 5 क्रेडिटचा असेल तर ते क्रेडिट ट्रान्सफर तुम्हाला करता येईल. म्हणजे विद्यापीठाचा पेपर तुम्हाला द्यायची गरज नाही, हे सर्टिफिकेट तुम्ही देऊ शकतात. असं क्रेडिट ट्रान्सफर आपल्याला घेता येतं असं UGCने हे रेग्युलेशन 2016 मध्ये काढलेलं. परंतु बरेच विद्यार्थ्यांना या बाबतीत माहिती नाही. काही विद्यापीठांनी याचं इम्प्लिमेंटेशन सुद्धा करायला सुरुवात केलेली आहे. मित्रांनो, गाईडलाईन्स फॉर क्वालिटी मेंटेनन्स इन कोर्स जून 2017. त्यानंतर दुसरं आपल्याला गाईडलाईन्स प्राप्त झालं 2017 मध्ये या कोर्सेस बाबतीत. आणि त्यानंतर अंडर करिअर ऍडव्हान्समेंट स्किल्स, विशेषतः करून प्राध्यापकांसाठी सुद्धा UGCने एक करिअर ऍडव्हान्समेंट स्कीम कॅस जर आपल्याला करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला जे रिफ्रेशर कोर्स आणि शॉर्ट टर्म कोर्स आपल्याला करावे लागतात. ते क्रायटेरिया, इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. मग त्यांना ऑर म्हणून मुख्य कोर्सेस सुद्धा आपल्याला करता येतं, ते प्रमोशनसाठी ग्राह्य धरले जातात. याचं सुद्धा आपल्याला रेग्युलेशन प्राप्त झालेले. याच्यानंतर पुढेही काही रेग्युलेशन आले, ते मी या ठिकाणी काही मेन्शन केले नाही. आपल्याला हे 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. म्हणजे या 3 रेग्युलेशनने आपल्याला विद्यार्थ्यांना सुद्धा फायद्याचं आहे, प्राध्यापकांना सुद्धा हे फायद्याचं आहे, हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. तर मग आता मी जे प्रश्न घेऊन आलेलो आहे, ज्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला माझ्याकडनं अपेक्षित आहे, त्यातला पहिला प्रश्न आहे व्हॉट इज स्वयं. स्वयं काय आहे? आता स्वयं SWAYM हे स्वयं. S stands for it is indigenous platform of the MHRD. आता MHRD ने हे भारतातीलच भारतीय लोकांनीच तयार केलेलं एक प्लॅटफॉर्म आहे. याच्यामध्ये कोणतेही फॉरेनचे कोर्सेस नाही किंवा फॉरेनच्या लोकांनी तयार केलेले कोर्सेस नाही, इंडिजिनियस आहेत. भारतीय, परिपूर्ण भारतीय कोर्सेस यामध्ये समावेश आहेत. MHRD आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया प्रोव्हाइड्स अन इंटिग्रेटेड पोर्टल अँड प्लॅटफॉर्म. हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने तयार केलेलं एक प्लॅटफॉर्म आहे. MHRDने तयार केलेला एक प्लॅटफॉर्म आहे. या पोर्टलवरती आपल्याला हे सगळे स्वयं लर्निंग आपल्याला करता येतं. त्याचबरोबर इट इज अडॉप्टेड द MOOCs कन्सेप्ट टू सप्लिमेंट द फॉर्मल एज्युकेशन सिस्टम इन द कंट्री फ्रॉम हायस्कूल टू हायर एज्युकेशन. हे सप्लिमेंट आहे आतापर्यंत. म्हणजे तुम्ही हायर एज्युकेशन जर घेत असाल तर त्याच्यासोबत हा कोर्स करू शकता. दॅट इज सप्लिमेंट. सप्लिमेंट कशासाठी? बघा, आपण जर आजारी पडलो तर डॉक्टर आपल्याला टॉनिक देतात. टॉनिक कशासाठी? आपल्याला जेवण जात नाही, अन्न कमी घेतो म्हणून त्याच्यासाठी टॉनिक देत जातं. दॅट इज सप्लिमेंट. मग शिक्षणामध्ये सुद्धा जर आपल्याला एखादी काही सिलेबस च्या पलीकडे जर जायचं असेल, सिलेबसच्या व्यतिरिक्त आपल्याला काही लर्न करायचं असेल तर त्यासाठी सप्लिमेंटची आवश्यकता असते. आणि ते सप्लिमेंट आपल्याला असे MOOC कोर्समधनं नक्कीच प्राप्त होतात, म्हणून ते तयार केलेलं आहे. होस्ट व्हेरियस कोर्सेस बेस्ड ऑन करिक्युलम, कंटिन्यू एज्युकेशन अँड स्किल. हे जे सगळे कोर्सेस आहेत ते
विशिष्ट अभ्यासक्रमावर आधारित आहेत, कंटिन्यू एज्युकेशनवर आधारित आहे आणि स्किल डेव्हलपमेंट वरती सुद्धा आहेत. म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळे स्किल डेव्हलपमेंट झाली पाहिजे या हेतूने हे सगळे डेव्हलप झालेले आहेत. म्हणून आपण व्हॉट इज स्वयं पाहत असताना ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील. आता स्वयं काय आहे? स्वयं नेम अप्लाय ॲज, आपण स्पेलिंग पाहिले SWAYAM. प्रत्येक शब्दाला विशिष्ट असा अर्थ प्राप्त आहे. S स्टँड्स फॉर स्टडी, W स्टँड्स फॉर वेब्स ऑफ, A स्टँड्स फॉर ऍक्टिव्ह लर्निंग फॉर, Y स्टँड्स फॉर यंग आणि S स्टँड्स फॉर ॲस्पायरिंग आणि M स्टँड्स फॉर माइंड्स. स्टडी वेब्स ऑफ ऍक्टिव्ह लर्निंग फॉर यंग ॲस्पायरिंग माइंड्स असं स्वयंचा लॉंग फॉर्म आहे. स्टडी, पुन्हा एकदा सांगतो, स्टडी वेब्स ऑफ ऍक्टिव्ह लर्निंग फॉर यंग ॲस्पायरिंग माइंड्स. त्याचबरोबर मूक काय आहे? मूकचा अर्थ काय तोही आपण समजून घ्या. मूक, M स्टँड्स फॉर मॅसिव्ह, O स्टँड्स फॉर ओपन, सेकंड O स्टँड्स फॉर ऑनलाईन, C स्टँड्स फॉर कोर्सेस. मॅसिव्ह, ओपन, ऑनलाईन, कोर्सेस. आता मॅसिव्ह मीन्स लार्ज एनरोलमेंट नंबर. याच्या एखाद्या कोर्सला कितीही लोक प्रवेश करू शकतात किंवा एनरोल करू शकतात. देर इज नो लिमिटेशन. ओपन, नो मॅन्डेटरी क्वालिफिकेशन, ओपन टू ऑल. समजा एखादा 12वी मध्ये एखाद्या विद्यार्थ्याने शिक्षण सोडून दिलं, परंतु त्याला जर शिक्षण घेण्याची खूप आवड असेल, त्याला डीएडला जाता आलं आणि डीएडचं ट्रेनिंग त्याला जर घ्यायचं असेल, तो डीएडच्या एखाद्या कोर्सला नक्कीच अप्लाय करू शकतो. नो मॅन्डेटरी क्वालिफिकेशन, ओपन टू ऑल, सगळ्यांना ते ओपन आहे. ऑनलाईन, फुल्ली ऑनलाईन, हे कुठेही जाण्याची गरज नाही, घरी बसून आपण ऑनलाईन त्याचं लर्निंग करू शकतो. आणि कोर्सेस, स्ट्रक्चर कोर्स कंटेंट, आणि हे जे काही कोर्सेस आहेत ते स्ट्रक्चर केलेले आहेत, त्यांना सिलेबस दिलेला आहे, आराखडा आहे, ड्युरेशन आहे, म्हणून तो एक स्ट्रक्चर असं कोर्स आहे, म्हणून त्याला मूक कोर्सेस आपण म्हणतो. म्हणून स्वयं स्टडी वेब्स ऑफ ऍक्टिव्ह लर्निंग फॉर यंग ॲस्पायरिंग माइंड्स अँड मूक मीन्स मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सेस असा त्याचा अर्थ आहे. तर मित्रांनो, आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं काय आहे. मग स्वयं आणि मूक ह्या दोघांचा अर्थ आपल्याला समजला. आता का करावं? तर गव्हर्नमेंटने काही उद्दिष्ट त्याच्यासाठी ठरवलेली आहे. या प्रश्नाचं जर उत्तर आपल्याला पाहायचं असेल तर त्याची उद्दिष्ट आपल्याला अगोदर समजून घ्यावी लागतील. टू प्रोव्हाइड एज्युकेशन टू एनीवन, एनीटाइम, एनिवेअर. बघा, मी अगोदरही सांगितलं तुम्हाला, कोणालाही कधीही आणि कुठेही शिक्षण घेता यावं हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे इक्वल ऍक्सेस, जे आपण मागे बॅकग्राऊंड मध्ये पाहिलं, सगळ्यांना या प्रोसेसमध्ये आणावं, वेगवेगळं स्किल डेव्हलप सगळ्यांना करता यावं, त्यांच्यासाठी हे स्वयं प्लॅटफॉर्म आहे. म्हणून एनीवन, एनी टाइम, एनिवेअर. एखाद्याला वाटलं दिवसभर तो कामाला जातो, मला रात्री वेळ मिळतो, तो रात्री स्वयंच्या प्लॅटफॉर्मवरती आपला कोर्स करू शकतो. त्याला कोणतंही बंधन नाही, कोणालाही कधीही आपल्याला हा कोर्स करता येतो. त्याचबरोबर टू प्रोव्हाइड लर्निंग ॲट नो कॉस्ट, हे सगळ्यांसाठी फ्री ऑफ कॉस्ट आहे. याच्यासाठी कोणतीच फी लागत नाही. फी लागते मात्र फक्त जर आपल्याला सर्टिफिकेशन हवं असेल तर. त्याच्यासाठी आपल्याला एक्झाम द्यावी लागते. एक्झामची फक्त फी असते, ती 1000 रुपये असते. म्हणून परंतु कोर्सला एनरोलमेंटसाठी कोणतीही फी नाही. टू प्रोव्हाइड लर्निंग ॲट नो कॉस्ट. त्याचबरोबर टू प्रोव्हाइड इक्विटी इन ॲक्सेस टू क्वालिटी एज्युकेशन. सगळ्यात महत्वाचं क्वालिटी शिक्षण आणणं हे महत्वाचं ध्येय आपल्या शासनाचं आहे, शिक्षणाचं आहे, आणि त्यामध्ये इक्वल ऍक्सेस सुद्धा देणं, हे अचीव करण्यासाठी स्वयं आपल्याला महत्वाचं आहे. टू प्रोव्हाइड इंटरॅक्टिव्ह कोर्सेस प्रिपेअर्ड बाय बेस्ट टीचर इन द कंट्री फॉर द रेसिडेंट इन इंडिया. आता हे जे काही कोर्सेस आहेत ते इंटरॅक्टिव्ह आहेत. जरी आपण कुठं जात नसलो तरी आपल्याला शिक्षकांशी आणि जे काही पार्टिसिपंट असते त्यांच्याशी आपल्याला इंटरॅक्ट करता येतं. आणि हे जे काही कोर्सेस आहेत प्रिपेअर्ड बाय बेस्ट टीचर, म्हणजे भारतातले बेस्ट टीचर कडनं हे विकसित झालेले कोर्सेस आहेत. म्हणून स्वयं हे महत्वाचे आहे. टू प्रोव्हाइड ॲक्सेशन टू नॉलेज टू ऑल, सगळ्यांना ज्ञान उपलब्ध करून देणे किंवा ॲक्सेशन करता येणं हे एक महत्वाचं उद्दिष्ट या कारण आहे की स्वयं आपण केलं पाहिजे. टू मेड ऑनलाईन एज्युकेशन पॉसिबल,
त्याचबरोबर शेवटचं महत्त्वाचं ऑनलाईन एज्युकेशन हे पॉसिबल करणं हा एक स्वयंचा प्लॅटफॉर्म महत्त्वाचा आहे. मित्रांनो, भविष्यामध्ये असेच प्लॅटफॉर्म निर्माण होण्याची वेळ आपल्याला आलेली आहे. म्हणून हे उद्दिष्ट आजच्या काळाला कोविड-19च्या सिच्युएशनमध्ये महत्त्वाचे टू मेड ऑनलाईन एज्युकेशन पॉसिबल. तर मग यासाठी हे स्वयं आहे. आता फॉर हुम, कोणासाठी? टॉट इन क्लासरूम फ्रॉम क्लास 9 टिल टू पोस्ट ग्रॅज्युएशन, म्हणजे 9वी पासून तर पोस्ट ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थ्यांसाठी हे स्वयंचं प्लॅटफॉर्म आहे, ते या ठिकाणी येऊ शकतात. त्याचबरोबर फॉर एनीवन एनीवेअर ॲट एनी टाइम. आता जरी क्लास 9 म्हटलं असलं तरी कोणीही याला एनरोल होऊ शकतं. म्हणजे क्लास 9 पासूनचे कोर्सेस तर आहेत, परंतु याला कोणीही एनीवन एनीवेअर एनी टाइम याला एनरोल होऊ शकतं. अवेलेबल फ्री ऑफ कॉस्ट टू द रेसिडेंट इन इंडिया. भारतातल्या सगळ्यांसाठी हे फ्री ऑफ कॉस्ट आहे. या कोर्ससाठी कोणतीही फी वगैरे लागत नाही. म्हणून सगळ्यांसाठी आहे असं आपल्याला हे सांगते. फॉर हुम या प्रश्नाचा आपल्याला कोणासाठी आहे, तर हा सगळ्यांसाठी आहे. फक्त विद्यार्थ्यांसाठीच नाही तर शिक्षकांसाठी सुद्धा आहे, प्राध्यापकांसाठी सुद्धा आहे. त्याचबरोबर स्टुडंट्स वॉन्टिंग सर्टिफिकेशन शॅल बी रजिस्टर. ज्या विद्यार्थ्यांना स्वयंच्या एखाद्या कोर्सचं सर्टिफिकेट हवं असेल तर त्यांना रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. शॅल बी ऑफर्ड अ सर्टिफिकेट ऑन सक्सेसफुल कम्प्लिशन ऑफ द कोर्स. तो कोर्स त्यांनी पूर्ण केल्यानंतर, सक्सेसफुली पूर्ण केल्यानंतरच त्यांना ते सर्टिफिकेट मिळणार असतं विथ ए लिटिल फी. मी मागेच बोललो, फक्त परीक्षेसाठी फी घ्यावी लागतं, कारण परीक्षा ही दुसऱ्या एजन्सीकडनं कंडक्ट होते आणि त्या प्रोसेससाठी ती फी मात्र घेतली जाते. आजच्या तारखेला 1000 रुपये फी ही आकारली जाते बस. आणि 100 रुपये सर्टिफिकेटसाठी, असे 1100 रुपये फी फक्त एका कोर्सला या ठिकाणी लागतात. म्हणून बाकी कोर्स हा एनरोल होणं हे फ्री ऑफ कॉस्ट आहे. म्हणून फॉर हुम कोणासाठी आहे? क्लास 9 टू अप टू द पोस्ट ग्रॅज्युएशन हे सगळ्यांसाठी आपल्याला उपलब्ध आहे. कोणीही कोणत्याही कोर्सला एनरोल होऊ शकतं. पुढचा प्रश्न मी घेऊन आलेलो आहे, फ्रॉम हुम. आता कोणाकडनं? आता इंटरॅक्टिव्ह कोर्सेस आहे प्रिपेअर्ड बाय बेस्ट टीचर इन द कंट्री. जे उत्स्फूर्त टीचर्स आहेत ते ज्यांना काहीतरी द्यावं, नवीन ज्ञान द्यावं, असे जे उत्स्फूर्त टीचर आहे, बेस्ट टीचर आहेत, त्यांच्याकडनं हे इंटरॅक्टिव्ह कोर्सेस डेव्हलप केलेले आहेत. ओव्हर 1000 स्पेशली चुजन टीचर फ्रॉम अक्रॉस द कंट्री. सुरुवातीला सर्वे झाला आणि त्या सर्वेमधनं असे टीचर निवडले गेले. म्हणून बेस्ट टीचर कंट्री हॅव पार्टिसिपेट इन प्रिपेअरिंग स्वयं कोर्सेस. म्हणून अशाच कोर्सेस हे प्रिपेअर झाले. जवळजवळ 1000च्या वरती शिक्षकांकडून हे कोर्सेस डेव्हलप झालेले आहेत. एनीबडी कॅन डेव्हलप अँड टेक अप्रूव्हल ऑफ द कोर्सेस. एखाद्याला वाटलं की मी सुद्धा एखादा कोर्स स्वयंवरती डेव्हलप करावा, तुम्ही सुद्धा डेव्हलप करू शकता. त्यासाठी तुम्ही तो कोर्स अगोदर डेव्हलप करावा आणि त्याचं अप्रूव्हल मात्र तुम्हाला घ्यावं लागेल. एकदाचा जर अप्रूव्हल घेतला तर तुमचा कोर्स सुद्धा स्वयंच्या प्लॅटफॉर्मवरती येऊ शकतो. म्हणून एनीबडी कॅन डेव्हलप अँड टेक अप्रूव्हल ऑफ द कोर्स. म्हणून कोणीही एक कोर्स डेव्हलप सुद्धा करू शकतात. त्यासाठी फक्त अप्रूव्हल आपल्याला घ्यावं लागतं. मग ते अप्रूव्हल वगैरे कसं घ्यावं आणि तो कोर्स कसा असेल त्याची पुढे आपल्याला माहिती पाहिजेच आहे. पुढचा प्रश्न मी आपल्यासाठी घेऊन आलेला आहे, स्वयं हाऊ. आता कसे करावे? त्यासाठी द कोर्स होस्टेड ऑन स्वयं आर इन 4 क्वाड्रंट्स. कसं आहे, हा 4 क्वाड्रंट्स मध्ये आहे. जर समजा एखाद्याला वाटलं मला सुद्धा हा कोर्स डेव्हलप करायचा आहे, तर तो कोर्स डेव्हलप करत असताना तो 4 क्वाड्रंट्स मध्येच डेव्हलप झाला पाहिजे. आता 4 क्वाड्रंट्स काय ते अगोदर आपण समजून घेऊया. आता ऑनलाईन कोर्स हे 4 क्वाड्रंट्स मध्ये असले पाहिजे. एक पहिला क्वाड्रंट्स म्हणजे व्हिडिओ लेक्चर आपला असला पाहिजे. जे तुम्ही आता माझं लेक्चर पाहताय ते व्हिडिओ लेक्चर म्हणून तुम्ही पाहत आहात. त्याचबरोबर रीडिंग मटेरियल, पीपीटी किंवा पीडीएफ फाइल्स त्याच्यासोबत असले पाहिजे. स्पेशली प्रिपेअर्ड ऑफ लेक्चर स्क्रिप्ट दॅट कॅन बी डाउनलोडेड, प्रिंटेड. समजा जो स्वयंच्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही जो एखादा व्हिडिओ बघाल, एखादा लेक्चर पाहाल, त्याच्यासोबत त्या व्हिडिओ लेक्चरची स्क्रिप्ट आपल्याला एकतर पीपीटी मध्ये एकतर पीडीएफ फाईल मध्ये सुद्धा उपलब्ध करून देत आहे. हा दुसरा क्वाड्रंट्स आहे. म्हणून ते डाउनलोडेड आहे, तुम्ही डाउनलोड करू शकतात, मटेरियल आपल्याजवळ ठेवू शकतात, केव्हाही तुम्ही त्याचं वाचन करू शकतात, रीडिंग करू शकतात. त्याचबरोबर सेल्फ असेसमेंट टेस्ट थ्रू टेस्ट अँड क्विजेस. त्याचबरोबर
दैनंदिन डेली वीकला एक टेस्ट होते आणि त्याच्यानंतर फायनल एक्झाम होत असते. म्हणून सेल्फ असेसमेंट टेस्ट सुद्धा या ठिकाणी घेतल्या जातात. हा तिसरा क्वाड्रंट्स आहे. क्विजेस आहेत ते आपल्याला ऑनलाईनच सबमिट करायचे असतात. अँड ऑनलाईन डिस्कशन फोरम फॉर क्लिअरिंग द डाऊट्स. आणि जर आपल्याला व्याख्यान ऐकल्यानंतर किंवा स्क्रिप्ट वाचल्यानंतर काही डाऊट असतील तर आपण ऑनलाईन डिस्कशन सुद्धा करू शकतो. अशा 4 क्वाड्रंट्सने हा कोर्स आपल्याला डेव्हलप करता येतो. जणू काही ह्या 4 क्वाड्रंट्समुळे असं वाटतं की आपण जणू काही एखाद्या क्लासरूम मध्ये बसलेलो आहोत आणि या सगळ्या गोष्टी पाहत आहोत. म्हणून ह्या 4 क्वाड्रंट्सने तुम्ही एखादा कोर्स डेव्हलप करून अप्रूव्हल तुम्ही घेऊ शकतात आणि ते कोर्स तुम्ही स्वयंच्या प्लॅटफॉर्मवरती आणू शकतात. त्याचबरोबर आता याला रजिस्ट्रेशन कसे करावे, प्रोसेस कशी करावी, प्रोसेस ऑफ रजिस्ट्रेशन टू स्वयं फॉर एनी कोर्स. त्यासाठी आपल्याला या वेबसाईटला जावं लागेल. https:/swayam.gov.in याच्यावरती जाऊन आपण या वेबसाईटला जायचं रजिस्ट्रेशनसाठी. तिथं कसं रजिस्ट्रेशन करावं ते मी आपल्याला पुढे सांगतोच. तुम्ही या वेबसाईटला गेल्यानंतर इथं ही वेबसाईट आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ही अशी विंडो आपल्याला दिसेल. या ठिकाणी साइन इन आणि रजिस्टर. तुम्ही ऑलरेडी रजिस्टर असाल तर तुम्ही डायरेक्टली साइन इन करू शकतात किंवा आपल्याला रजिस्टर करायचं असेल तर इथं क्लिक करायचं. आता बघा इथं वेगवेगळे कोर्स कोणते आहेत. अर्पित कोर्सेस आहेत, स्वयं कोर्स इन रिजनल लँग्वेजेस आहेत, कम्प्लिटेड कोर्सेस आहेत, ICT इनिशिएटिव्ह ऑफ MHRD आहेत आणि आत्ताच नवीन लिंक स्वयंने उपलब्ध करून दिलेलं आहे. कोविड-19 सिच्युएशन मध्ये वेगवेगळे कोर्सेस विद्यार्थ्यांना व जे काही लर्नर्स असतील त्यांच्यासाठी चालूच ही लिंक आपल्याला पाहायला मिळते. मग रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी क्लिक करावं लागेल. मग इथं क्लिक केल्यानंतर ही विंडो आपल्या समोर येईल. मग या ठिकाणी आपल्याला युजर नेम द्यायचा आहे, तुमचा पासवर्ड सेट करायचा आहे, तो पासवर्ड तुम्हाला कन्फर्म करायचा आहे, तुमचा ईमेल ID या ठिकाणी द्यायचा आहे आणि तुम्हाला एक व्हेरिफिकेशन या ठिकाणी करावं लागेल. मग सेंड व्हेरिफिकेशन कोड. तुमच्या ईमेलला एक कोड येईल. पुढे तो कोड एंट्री केल्यानंतर अकाउंटला तुम्ही क्रिएट करू शकतात. मग क्रिएटला क्लिक केल्यानंतर आपण पुढे जाऊ शकतात. इथं होम आहे. काही माहिती तुम्हाला घ्यायची असेल तिथं जाऊ शकता. अबाउट स्वयंची माहिती घ्यायची असेल, ऑल कोर्सेस कोणते कोणते कोर्सेस आहेत, नॅशनल कोऑर्डिनेटर जे मी 9 कोऑर्डिनेटर्स तुम्हाला सांगितलं त्यांची माहिती घ्यायची असेल तर ही माहिती सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहे. इथं लोगो दिलेला आहे MHRDचा, म्हणजे MHRDचं हे प्लॅटफॉर्म आहे. त्याचबरोबर पुढे गेल्यानंतर तुमची सगळी माहिती भरल्यानंतर तुमचं अकाउंट क्रिएट झाल्यानंतर आपला युजर नेम आपण या ठिकाणी मेन्शन करायचा आहे. आपला पासवर्ड जो असेल तो इथं फिल करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला साइन इन करायचं आहे. किंवा तुम्ही मायक्रोसॉफ्ट अकाउंटने किंवा गुगल अकाउंटने किंवा फेसबुक अकाउंटने सुद्धा आपलं रजिस्ट्रेशन करू शकतात, साइन इन करू शकतात. त्याचबरोबर साइन इन केल्यानंतर पुढे आपल्याला ही विंडो येईल. आता या ठिकाणी अबाउट द स्वयं आहे, ऑल कोर्सेस आहेत, नॅशनल कोऑर्डिनेटर्स आहेत आणि लोकल चॅप्टर्स आहेत. आता या ठिकाणी कोर्स कॅटलॉग या ठिकाणी दिलेले आहेत. यांची माहिती ऑलरेडी तुम्हाला दिलेली आहे. इथं तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुमचा जो ईमेल असेल रजिस्टर तो तुमचा अकाउंट म्हणून दाखवेल. अशी या पेजवरती येतील. कोर्स कॅटलॉग वरती क्लिक केल्यानंतर इथं वेगवेगळे कोर्सेस कोणते आहेत त्याची माहिती आपल्याला प्राप्त होते. ऑल सगळे कोर्सेस पाहायचे असेल तर ऑल वरती क्लिक करा, तुम्हाला सगळे कोर्स दिसतील. AICTचे कोर्स पाहायचे असतील तर इथं क्लिक करावे. प्राध्यापकांसाठी अॅन्युअल रिफ्रेशर प्रोग्राम इन टीचिंग ज्याला अर्पित शब्द वापरतो तो जर पाहायचा असेल तर इथं क्लिक करावं. एज्युकेशनचे विद्यार्थी इथं क्लिक करतील आणि शालेय शिक्षणातले विद्यार्थी स्कूल या ठिकाणी जाऊन क्लिक करतील, त्यांना तेथे कोर्स आपल्याला पाहायला मिळते. तर सर्वप्रथम आपण अॅन्युअल रिफ्रेशर कोर्स वरती जाऊया. इथं क्लिक करूया. इथं क्लिक केल्यानंतर जेवढे कोर्स असतील तेवढे कोर्स आपल्याला आपल्या समोर येतात. अर्पित रिफ्रेशर कोर्स इन कॉमर्स, अर्पित रिफ्रेशर कोर्स इन इकॉनॉमिक, असे इंजिनिअरिंग, लँग्वेज, स्किल्स, असे खाली जेवढेच तुम्ही स्क्रॉल करा सगळे कोर्स आपल्याला एक एक पाहायला मिळतील. मग आपल्या फील्डचा, आपल्या शाखेचा जो कोर्स असेल तो तुम्ही निवडू शकतात. त्याची सगळी माहिती याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल. त्याचं ड्युरेशन,
कधी स्टार्ट होतोय, त्याची एक्झाम डेट काय असेल, सगळे डिटेल या ठिकाणी दिलं असतं. याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला त्याचा सिलेबस वगैरे सगळी माहिती आपल्याला मिळणार आहे. तर मग पुढे जाऊया आपण पुढच्या विंडोला. त्याचबरोबर स्कूलसाठी काही विद्यार्थी मित्रांनी जे प्रश्न विचारले त्यांच्यासाठी 9 क्लास पासून आज जे नीटची तयारी करतात वगैरे, NCTचा जो सिलेबस असतो त्याच्यावरती बहुतांश नीटमध्ये प्रश्न विचारले जातात. त्याच्या धर्तीवरती हे कोर्सेस डेव्हलप झालेले आहेत. म्हणून स्कूल या ठिकाणी क्लिक केल्यानंतर स्कूल एज्युकेशनचे सगळे कोर्सेस आपल्याला या ठिकाणी प्राप्त होतात. अकाउंटन्सी आहे, बायोलॉजी असे वेगवेगळे कोर्सेस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. मग स्कूलसाठी सुद्धा इथं आहेत. इथं गेल्यानंतर आपल्याला त्याची डिटेल माहिती ही नक्कीच मिळणार असते. तर मग पुढे जाऊया. पुढचे जे आपण येतं इथं ईमेल ID आहे, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपली माय प्रोफाईल, माय कोर्सेस आणि साइन आउट. माय प्रोफाईल, आपली प्रोफाईल अपडेट करायची असेल तर माय प्रोफाईलला जाऊन आपण अपडेट करू शकतात. आपण कोणते कोणते कोर्सला जॉईन त्याची डिटेल आपल्याला या ठिकाणी प्राप्त होते. मग आपण जाऊया पुढे. प्रोफाईलला आल्यानंतर अकाउंट प्रोफाईलमध्ये आपले सगळी डिटेल या ठिकाणी मेन्शन करायचं आहे, सगळं एनरोल करायचं आहे, आपलं नाव वगैरे टाकायचं आहे. कारण ही माहिती आपल्याला जी सर्टिफिकेट मिळणार असतं त्याच्यावरती ही माहिती ऑटोमॅटिकली जात असते. म्हणून ही केअरफुली एनरोल करायची आहे. नंतर काही एडिट करायचं असेल तर आपण एडिट सुद्धा करू शकतो. त्याचबरोबर पुन्हा माय कोर्सेसला जाऊया. माय कोर्सेसमध्ये आता माझे जे कोर्सेस असतील ते या ठिकाणी दिसत आहेत. इथं मी 3 कोर्सेस ॲट ए टाइम करतो. 3 रिफ्रेशर कोर्स आहेत. 2 कोर्सेसचे मला एक्झाम द्यायची होती. एक कोर्स मला आवडला, चला नवीन काहीतरी माहिती मिळेल त्यासाठी मी हा कोर्स फक्त जॉईन केलेला आहे. एक्झाम देणं न देणं ते आपल्यावरती आहे. म्हणून तुम्ही कितीही कोर्स करू शकतात, माहिती मिळू शकतात, नवीन ज्ञान आपल्याला प्राप्त होतं. म्हणून आपल्या कोर्सची माहिती या ठिकाणी प्राप्त होते. मग चला एका कोर्समध्ये जाऊया, त्याच्यामध्ये काय असतं. आता त्या कोर्सवरती क्लिक केल्यानंतर माझा जो कम्प्लिटेड कोर्स आहे स्ट्रेस मॅनेजमेंट, हा FDP मी कम्प्लीट केलेला आहे. त्याची इथं 2 ऑप्शन असतात, अपकमिंग, ऑनगोईंग कोर्सेस आणि कम्प्लिटेड कोर्सेस. इथं कम्प्लिटेड कोर्समध्ये गेल्यानंतर आपल्याला हा कम्प्लिटेड कोर्स या ठिकाणी दिसतो. म्हणजे इथं गेल्यानंतर ही ऑनगोईंग कोर्सेस आहेत आणि इकडे कम्प्लिटेड कोर्सेस आहेत. एक कम्प्लिटेड कोर्सेस आपल्याला इथं पाहायला मिळतात. त्याचबरोबर पुढे जाऊया. आता एका कोर्समध्ये एंट्री केल्यानंतर आपल्याला ही विंडो ओपन होते. यामध्ये अनाउन्समेंट असतात, अबाउट द कोर्स असतं, काही प्रश्न असतील तर प्रश्न विचारू शकतं, आपण केलेली प्रोग्रेस या ठिकाणी दिसतं. आपल्याला एखाद्या शिक्षकाचं मेंटोरिंग घ्यायचं असेल तर ते आपल्याला या ठिकाणाहून घेता येतं. आता दर आठवड्याला जे लेक्चर स्क्रिप्ट आपल्याला प्राप्त होतं ते या विंडोमध्ये आपल्याला दिसतं. वीक 1, वीक 2, वीक 3. वीक 1चं सगळं मटेरियल, व्हिडिओ वगैरे या ठिकाणी उपलब्ध होतं. सिलेबस पाहायचं असेल तर शो सिलेबसमध्ये आपण जाऊ शकतात. मग चला युनिट 2 वरती जर मी क्लिक केल्यानंतर मला ते युनिट 2 ओपन होतं. यामध्ये आपल्याला इंट्रोडक्शन ऑफ द हायर एज्युकेशन आणि हे लेक्चर्स या ठिकाणी आहेत. या कोर्सला मी जॉईंट आहे, त्याचे मला दुसऱ्या आठवड्याला कोणते व्हिडिओ आले ते पाहायला मिळते. त्याच्यासाठी ओव्हरव्ह्यू ऑफ हायर एज्युकेशन इंडिया, डॉक्टर संजीव सोनवणे जे माझे गुरुवर्य आहेत त्यांचाच कोर्स मी आत्ता करतो आहे. या कोर्समध्ये आपल्याला सरांचं व्याख्यान या ठिकाणी ऐकता येतं. त्याचबरोबर व्याख्यानाची जी स्क्रिप्ट असेल, PPT असेल, ती आपल्याला डाउनलोड करता येतं. ती डाउनलोड सुद्धा आपण करू शकतो. इथं क्लिक केल्यानंतर ती आपल्याला डाउनलोड करता येऊ शकतं. नंतर आपल्याला ती वाचता येतं, आपल्याला अभ्यासात सुद्धा येतं. त्याचबरोबर सगळे आठवडे वाईज आपल्याला या ठिकाणी लेक्चर्स, व्हिडिओज, असाइनमेंट्स असतात. आपल्याला काही असाइनमेंट्स पूर्ण करायचे असतात. हा जो काही कोर्स असतो हा एक शेवटी परीक्षा असते आणि दर आठवड्याला काही असाइनमेंट असतात. ते असाइनमेंट आणि शेवटची एक्झाम या दोघांचे मार्क्स मिळून आपल्याला सर्टिफिकेट मिळणार असतं. जे असाइनमेंट असतात ते 30% वेटेज असतं आणि 70% जे फायनल एक्झाम असतं. मग असाइनमेंट आपल्याला असतं. असाइनमेंटवरती क्लिक केल्यानंतर वीक 4ची असाइनमेंट या ठिकाणी आपल्याला येईल. ही असाइनमेंट मी सॉल्व्ह केलेली आहे. तुम्ही ती सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला लगेच आपलं रिझल्ट प्राप्त होतो. आपलं किती बरोबर उत्तर दिलं, काय चुकलं, आपल्याला त्याचा अभ्यास सुद्धा करता येतो. या ठिकाणी मी ही वीक 4ची असाइनमेंट दिलेली होती. योगायोगाने सगळे प्रश्न बरोबर होते. माझे
10च्या 10 प्रश्न बरोबर आलेले होते. म्हणजे हे आपल्याला प्रोग्रेस पुढे दिसतो. मग असे जे असाइनमेंट असतात ते असाइनमेंट आपल्याला सॉल्व करावायचे असतात. काही प्रश्न असतील, आस्क प्रश्नावरती गेल्यानंतर आपल्याला काही प्रश्न विचारता येतात. या ठिकाणी डिस्कशन फोरम आहे. मी हे डिस्कशन तुम्ही करू शकतात. काही शंका असतील तर तुम्ही डाऊट्स क्लिअर करू शकतात. त्याचबरोबर प्रोग्रेस, आपला कोर्सचा प्रोग्रेस पाहायचा असेल तर प्रोग्रेसवरती गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी प्रोग्रेस दिसतो. प्रोग्रेसवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी प्रोग्रेस येईल. एकूण 15 असाइनमेंट होते. प्रत्येक असाइनमेंटला काय काय प्रोग्रेस आपले झाले, किती मार्क्स मिळाले, त्याचा सगळं आपल्याला लेखाजोखा या ठिकाणी पाहायला मिळतो. म्हणून आपल्याला कळत असतं की आपण ऑन द ट्रॅक आहोत की नाही, आपलं काय बाकी आहे. त्याचबरोबर मेंटॉरशी चर्चा करायची असेल तर आपण मेंटॉरशी संपर्क करू शकतो आणि त्यांच्याशी काही डाऊट्स असतील ते विचारू शकतो. मेंटॉरचं आपण असाइन करावं लागतो. ते मेंटॉरचा जीमेल ID आपल्याला या ठिकाणी प्राप्त होतो. त्याचबरोबर स्ट्रेस मॅनेज जो कम्प्लिटेड कोर्स आहे, मी जो कोर्स कंप्लीट केलेला आहे तो या ठिकाणी दिसतो. कंप्लीट केल्यानंतर आपल्याला या प्रकारचं सर्टिफिकेट प्राप्त होतं. या ठिकाणी आपण मिळवलेले मार्क्स एक्झाममध्ये त्याचं टोटल आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर मी हा ॲन्युअल रिफ्रेशर प्रोग्राम इन टीचिंग पूर्ण केलेला आहे. ही परीक्षा दिलेली होती फायनल मार्क्सने. परीक्षेमध्ये 100 पैकी 76 मार्क्स या ठिकाणी मिळालेले आहेत. असं सर्टिफिकेट आपल्याला प्राप्त होतं. ते प्रिंटआउट आपण घेऊ शकतो. त्यानंतर फायनल इंटरनल मार्क्स आणि एक्सटर्नल मार्क्स असा एकत्रित रिझल्ट आपल्याला स्वयंकडनं प्राप्त होतो. त्याचा एकत्रित आपल्याला ग्रेड प्राप्त होत असतो. म्हणून हा कोर्स आपण केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी प्राध्यापकांसाठी जो महत्त्वाचा असतो तो म्हणजे RPA. इथं स्पष्ट उल्लेख असतो ॲडव्हान्समेंट स्कीम कॅश प्रमोशनसाठी, करिअर ॲडव्हान्समेंट स्कीम कॅश प्रमोशनसाठी हे ग्राह्य धरलं जातं. तुम्हाला व्हेरीफाय करायचं असेल तर इथं लिंक दिलेली असते, इथं नंबर दिलेला असतो. हे सर्टिफिकेट कोणीही कधीही व्हेरिफिकेशन सुद्धा करू शकतं. त्याचबरोबर पुढे गेल्यानंतर मग साइन आउट असतं. साइन आउट केल्यानंतर आपण या विंडोमधनं बाहेर जाऊ शकतो. तर मित्रांनो, आपण सुद्धा या अशा कोर्सला जाऊन आपण रजिस्टर करू शकतात आणि वेगवेगळे कोर्स करू शकतात. विद्यार्थ्यांनी सुद्धा हे कोर्स केलेच पाहिजे, कारण आपण TET, नेट, सेट वेगवेगळे एक्झाम देतो. तर घर बसल्या आपल्याला वेगवेगळ्या विषयांचे वेगवेगळे लेटेस्ट लेक्चर्स आपल्याला ऐकायला मिळतात. आपलं कंटेंट रीच होत जातं आणि आपल्या अशा परीक्षा आपल्याला सोप्या जातात. म्हणून त्यासाठी आपण याचे एक स्वयं कोर्स आपण नक्कीच कराल अशी अपेक्षा करतो. हे जे काही मी व्हिडिओ तयार केला यासाठी मला वेगवेगळ्या वेबसाईट्सवरून डेटा प्राप्त झाला. त्यांचा रेफरन्स मी घेतलेला आहे. मित्रांनो, अपेक्षा करतो आपण स्वयंला नक्कीच रजिस्ट्रेशन कराल आणि काही शंका असल्या तर आपण माझ्याशी केव्हाही संपर्क करू शकतात. आपण ऐकल्याबद्दल मी आपला आभारी आहो.